वेलकम स्टुडंट. 10th स्टँडर्डची जी बोर्ड एक्झाम आहे 2026 मध्ये होणारी, तर ती अत्यंत जवळ आलेली आहे. त्या दृष्टीनं आपण मॅथमॅटिक्स पार्ट 1 हा जो आपला सब्जेक्ट आहे, तर त्याच्यासाठी प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर मी तयार केले. तर तो या व्हिडिओमध्ये आपण बघूया. 10th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1 चा प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर. त्याच्यातला पहिला क्वेश्चन काय आहे? क्वेश्चन 1A. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम गिवन बिलो. ओके. एकूण 4 ऑप्शन दिलेत आणि त्या 4 ऑप्शन पैकी करेक्ट ऑप्शन आपल्याला चूज करायचा आहे. त्यासाठी क्वेश्चन काय आहे बघा. क्वेश्चन आहे, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट दॅट नंबर chosen from 1 to 100 is a prime number. आता नंबर कुठले कुठले आहेत? तर नंबर आहेत 1 to 100 म्हणजे 1 2 3 4 5 असं कुठेपर्यंत 100 पर्यंत. म्हणजे नंबर ऑफ इयर्स किती झालं? सॅम्पल स्पेस मध्ये टोटल नंबर किती झाले? 100. आता आपण इव्हेंट ए कन्सिडर करूया. इव्हेंट ए कुठला नंबर पाहिजे आपल्याला? प्राईम नंबर. ओके. इव्हेंट ए प्राईम नंबर. तर आता प्राईम नंबर जर आपण बघितले तर टोटल प्राईम नंबर हो, तर ए सुद्धा तुम्हाला लक्ष द्यायचं असेल तर प्राईम नंबर कुठले आहेत? 2 3 जस्ट मिनिट 2 3 5 7 असं शेवटचा कुठला आहे? 97. तर टोटल प्राईम नंबर किती आहे? 25. ओके. 25 प्राईम नंबर. आता प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला वापरूया. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ इयर्स. सो किती आले? नंबर ऑफ ए तो आलेला आहे 25 आणि नंबर ऑफ इयर्स किती आहेत? 100. आता या दोघांना समजा आपण 25 ने डिवाइड केलं, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. सो 25 1 जा 25, 25 4 जा 100 म्हणजे किती आहे ना? 1/4. सो विच ऑप्शन इज करेक्ट? ऑप्शन सी 1/4 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. ते एमसीक्यू सॉल्व्ह करताना तुम्ही फक्त काय करायचं? ऑप्शन द्यायचं. ऑप्शन सी 1/4. 1/4 इज करेक्ट. तर आता सेकंड एमसीक्यू काय आहे? व्हॉट इज द सम ऑफ फर्स्ट 30 नॅचरल नंबर्स. पहिले जे 30 नॅचरल नंबर्स आहेत त्यांची सम म्हणजे त्या सगळ्यांची ऍडिशन केली तर किती येणार आहे? त्यासाठी आपण एपीचा यूज करायचा आहे. एपीचा यूज करताना इथे बघा तुम्ही आता पहिला नॅचरल नंबर्स कुठले आहेत? फर्स्ट 30 नॅचरल नंबर्स. फर्स्ट 30 नॅचरल नंबर म्हणजे 1 2 3 कुठेपर्यंत? 3 पर्यंत, सॉरी 30 पर्यंत. आणि मग त्यातला फर्स्ट टर्म किती आहे? फर्स्ट टर्म इज 1. A1 आहे आणि डी कसं फाइंड आउट करणार? डी आपण फाइंड आउट करणार सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म म्हणजे T2 मायनस T1. 2 मायनस 1 किती आहे ना? डी ची व्हॅल्यू सुद्धा 1 आहे. आता इथे आपल्याकडे फर्स्ट टर्म पण आहे म्हणजे 1 पण आहे आणि लास्ट टर्म पण आहे. एसएन चा हा फॉर्म्युला वापरूया आपण. एसएन इज इक्वल टू n/2 T1 प्लस Tn. T1 म्हणजे फर्स्ट टर्म, Tn म्हणजे लास्ट टर्म. तर एकूण टर्म्स किती आहेत? 1 to 30 म्हणजे 30 आहे. तर यांच्या ठिकाणी किती ठेवूया? 30/2 फर्स्ट टर्म. ए म्हणजेच काय? फर्स्ट टर्म. ए किती आहे? 1 प्लस लास्ट टर्म Tn. शेवटची टर्म कुठली आहे? Tn 30. आणि मग इथे 30 ला जर 2 ने डिवाइड केलं तर येणार 15. 30 डिवायडेड बाय 2, 30च्या हाफ केलं 15 आलं आणि आता इथं 30 प्लस 1 म्हणजे किती येणार? 31. तर इथे 31 मल्टिप्लाय 15. सो 15 1 जा 15 कॅरी 11. 15 3 जा 45 आणि हे 11 म्हणजे 56. 5 6 15 1 जा 15, 15 3 जा 45 प्लस 11 5 6 5. यातला कुठला ऑप्शन करेक्ट आहे? याच्यामध्ये जस्ट तर याच्यामध्ये हे इथे थोडंसं करेक्शन करूया. 565 तो ऑप्शन द्यायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन बी 565 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार. नाव थर्ड एमसीक्यू. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज इन अ ग्रुप फ्रिक्वेन्सी टेबल आर युजफुल टू फाइंड. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी जी आहे ती यापैकी काय फाइंड आउट करायला यूज केली जाते? मीडियन, मोड त्या तिन्हीमध्ये. लक्षात ठेवा, कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हटलं इथे आपण कशासाठी यूज करतोय? मीडियन मध्ये. ओके. मीडियन फाइंड आउट करण्यासाठी
आपण कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी यूज करतो. मेडियनचं जर टेबल असेल तुमच्याकडे, तर त्या टेबलवरनं तुम्ही तसं कॅल्क्युलेट केलं असेल, तिथं कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लागते. मीनमध्ये किंवा मोडमध्ये आपल्याला कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लागत नाही. नाव नेक्स्ट, फोर्थ MCQ, विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन हॅज रूट 3 and 5? हे 4 ऑप्शन दिलेत. या 4 ऑप्शन पैकी कुठल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट 3 आणि 5 आहे? तर हे जर तुम्ही सोडवत बसलात प्रत्येक इक्वेशन तर वेळ लागणार. त्याच्याऐवजी काय करा, पहिलं रूट आहे त्याला अल्फा, अल्फा आहे 3 आणि बीटा आहे 5. तर या फॉर्म्युलामध्ये ते पुट करा. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं फॉर्म्युला. मग याच्यामध्ये जर पुट केलं आपण एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा, अल्फाची व्हॅल्यू ठेवली 3, बीटाची व्हॅल्यू 5, एक्स प्लस अल्फा इंटू बीटा म्हणजे 3 इंटू 5. एक्स स्क्वेअर 3 प्लस 5 किती आहे 8x आणि 3 इंटू 5 15 इज इक्वल टू 0. तर कुठला ऑप्शन असणार आहे, एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 15. तर हे आपला करेक्ट आहे. ऑप्शन बी इज करेक्ट. एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 15 इज इक्वल टू 0. ऑप्शन बी करेक्ट असणार. नाव क्वेश्चन नंबर 1B मध्ये सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स. तर त्यातला पहिला आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ गिवन डिटर्मिनंट. हे सगळे 1 मार्कचे क्वेश्चन आहे. 4 क्वेश्चन, टोटल 4 मार्क. तर हा जो डिटर्मिनंट दिला 5 3 मायनस 7 0, त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. त्यासाठी काय करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 5 इंटू 0 मायनस इकडे 3 इंटू मायनस 7. सो 5 इंटू 0 म्हणजे 0 येणार आणि त्याच्यानंतर हे मायनस आणि पुढचे मायनस, मायनस मायनस काय होईल प्लस 3 7 21. सो 0 प्लस 21 म्हणजे 21. तर हे इथे काही ऑप्शन नाही आहे तुम्हाला, इथे तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचं आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं याला हाफ मार्क मिळेल आणि आन्सर 21 काढलं याला हाफ मार्क, टोटल 1 मार्क मिळून जाईल. ओके. नाव नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द कॉमन डिफरन्स ऑफ गिवन एपी. इथे आपल्याला एपी दिलेली आहे, त्याचा फक्त कॉमन डिफरन्स फाइंड आउट करायचा. तर कॉमन डिफरन्स फाइंड आउट करताना काय करणार, फर्स्ट स्टेप, ज्या टर्म्स आहेत त्याला नंबर द्या. पहिली टर्म आहे -10, दुसरी टर्म आहे -6, तिसरी टर्म आहे त्याच्यात -2 आणि चौथी टर्म आहे 2. कॉमन डिफरन्स जर पाहिजे असेल तर फॉर्म्युला लिहायचा T2 मायनस T1 किंवा T3 मायनस T2, कुठलाही आहे. तर मी काय करतो, पहिल्यांदा T2 मायनस T1, कुठलाही एकच डिफरन्स फक्त चेक करा. तर T2 किती आहे -6, मध्ये साईन हे मायनस आहे तर मायनस घ्यायचा आणि त्यानंतर T1 तो किती आहे -10, याचं साईन इथे मायनस आहे. -6 ही स्टेप करायला विसरू नका. मायनस मायनस काय होणार +10. आता 10चं साईन काय झालं प्लस, हे मायनस आहे हे प्लस आहे, साईन डिफरंट म्हणजे सबट्रॅक्शन. सो 10 मायनस 6 किती येणार 4. ग्रेटर नंबरचं साईन +4 म्हणजे डी ची व्हॅल्यू किती येणार, डी इज नथिंग बट 4. नाव थर्ड वन, त्याच्यामध्ये एकदम सिंपल आहे, राईट एनी 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. कुठलेही 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायचे. तर आपण पहिलं लिहू शकतो एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 8 इज इक्वल टू 0, किंवा तुम्ही एखादं वाय मध्ये पण लिहू शकता, वाय स्क्वेअर इज इक्वल टू 8. हे सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन. हायेस्ट इंडेक्स किती पाहिजे, फक्त 2 पाहिजे असा, आणि कुठलाही एक व्हेरिएबल तुम्ही लिहू शकता, एका वेळी एकच वापरा व्हेरिएबल. नाव नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, द व्हॅल्यू ऑफ मीन इज 56.8, sum of FIXI is 2840, 2840. What is the value of n? यांची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. त्यासाठी तुम्हाला मीनचा फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे. तर मीनचा फॉर्म्युला काय आहे, सम ऑफ XI FI और FIXI अपॉन n. तर हा फॉर्म्युला लिहायचा. आता याच्यात व्हॅल्यू टाकूया. व्हॅल्यू किती आहे याच्यात, मीनची व्हॅल्यू आहे 56.8 इज इक्वल टू सम ऑफ FIXI किती दिलाय 2840 आणि n आपल्याला फाइंड आउट करायचं. n जर फाइंड आउट करायचं असेल
तर 56.8 यांच्या जागी येणार आणि n इकडे येणार. n इज इक्वल टू, म्हणजे तो इकडे येऊन डिवाइड होईल आणि n इथे जाईल या. सो 2840 अपॉन 56.8. आता हे केल्यानंतर इथे याच्यात जर आपल्याला सॉल्व्ह करायचं असेल तर या दोघांना 10 ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे इथे आणि वरती. जर 10 ने मल्टिप्लाय केलं तर वरती काय होईल, एक 0 वाढेल आणखी 2840 आणि त्याच्यावर एक 0 म्हणजे 28,400. आणि खाली 10 ने मल्टिप्लाय केल्यामुळे हा जो डेसिमल आहे 0.8 एका प्लेस नंतर तो निघून जाईल, म्हणजे 568 हे येईल. आता याला जर सिम्प्लिफाय करायचं असेल या दोन्हीला, तर इथे समजा मी क्रॉस चेक केलं असं की 284 आहे, तर 284च्या समजा डबल केलं तर किती येते बघा, 4 2 जा 8 आणि 28 2 जा म्हणजे 56, 568 येणार. ओके, म्हणजे हे याच्या डबल आहे ते कळालं. म्हणजे आपण असं करू शकतो, 284 1 जा, ओके, 284 1 जा आणि वरचे 2 0 म्हणजे 100 आणि 284च्या डबल. तर आता लास्ट स्टेप बघूया, 284 1 जा आणि हे वरचे 2 0 म्हणजे 100 झाले आणि 284 2 जा 568. आता 100ला जर 2 ने डिवाइड केलं तर आन्सर किती येणार आहे, 50, अँड दॅट इज रिक्वायर्ड.